माझे मराठी यूट्यूब ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी घरात सर्वात जास्त यूज होणारा वस्तू म्हणजे फ्रीज, त्याला मी डीप क्लीन करणार आहे। तर ते मी विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करावं, कारण की फ्रीज जर आपण क्लीन केला तर दुर्गंधी दूर होत असते। आणि फ्रीज जर नीटनेटका असेल तर स्वच्छता असेल आपल्या घरात तर आजारपण हे दूर राहत असते। चला मग सुरुवात करूया। सर्वप्रथम फ्रीजचं प्लग वगैरे बंद करून घ्या। ते मी विसरली आहे, पण तुम्ही नक्की करा। आता मी फ्रीजमधून सगळं भाजीपाला, फ्रूट्स किंवा मसाले वगैरे आहेत ते सगळं मी बाहेर काढून घेत आहे आणि फ्रीज हे मी रिकामं करून घेत आहे। तर आता माझं फ्रीज रिकामं करून झालं आहे। एक्सपायर झालेलं आणि खराब झालेलं फळं भाज्या सर्व काढून घ्या, त्याच्याने दुर्गंधी पसरत असते। तर ते सर्व काढून घ्या आणि आता माझं फ्रीज जे ते रिकामं करून झालेलं आहे। आता मी सर्व फ्रीजचे जे शेल्फ आहेत ते काढून घेतलेले आहेत। आता माझे जे फ्रीजचे सर्व शेल्फ, ड्रॉवर ते सगळं मी काढून घेतलेलं आहे। आता जे मी फ्रीजचे शेल्फ किंवा ड्रॉवर आहेत ते मी क्लीन करून घेत आहे। त्याच्यासाठी मी सॉफ्ट स्क्रबर यूज केलेला आहे आणि लिक्विडमध्ये थोडं विनेगर ॲड करून क्लीन करून घेत आहे। तुमच्याकडे विनेगर असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही फक्त लिक्विडने पण क्लीन करणार तर ते छान स्वच्छ होत असतं। आता माझं सर्व क्लीन करून झालेलं आहे। आता मी फ्रीजचा आतला भाग जो आहे तो मी सॉफ्ट स्क्रबरने क्लीन करून घेत आहे। त्याच्यासाठी मी लिक्विड आणि विनेगर यूज केलेला आहे। तुमच्याकडे विनेगर असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही फक्त लिक्विडने क्लीन करा। आता मी फ्रीजचा प्रत्येक कोपरा हा क्लीन करून घेत आहे, कारण की त्याच्याने आपण जर पूर्ण क्लीन केलं तर दुर्गंधी वास सगळं दूर होत असतं। आता माझं फ्रीज हे क्लीन झालेला आहे आणि मी आता फ्रीजला जे ते ओल्या कापडाने पुसून घेत आहे आणि ओल्या कापडाने पुसून झाल्यानंतर मी एका कोरड्या कापडाने पण फ्रीज हे पुसून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी सर्व शेल्फ, ड्रॉवर हे फ्रीजमध्ये लावून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी जे बाहेर काढलेलं सामान होता म्हणजे भाज्या, फ्रूट्स किंवा मसाले वगैरे ते मी सर्व फ्रीजमध्ये ॲड करून दिलेलं आहे। आजचा फ्रीज क्लिनिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच उपयोगी नवीन व्हिडिओसोबत।